नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुलान संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र मृग आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:54 ते 8:14 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:53 ते 12:41 का असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा लिहिले तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:35 ते 10:54 आणि यमगंड काळ दुपारी 1:38 ते 2:59 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी बुध आणि गुरुचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरुबरोबर सप्तमातील बुध हा त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी धावपळ दगदग ही थोडी जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. महत्त्वपूर्ण काम तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये निश्चित हाती घ्याल आणि ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार किंवा जुनी अडकलेली कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हाती घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरुबरोबर षष्ठातील बुध हा त्रिकोण करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणुका होऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. मूड तुमचा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण सकारात्मक घटना घडू शकते. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर पंचमातील बुध त्रिकोण योग करणार आहे. दिवस तुमचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसणार आहे. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. भाग्यात उत्तम साथ लाभेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप नसाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम प्रकारचे अनुभव येते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या वेळेसताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा गुरुबरोबर चतुर्थातील बुध हा त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते पूर्ण सुद्धा होताना दिसेल. थोडासा स्ट्रेस दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरण्याचा योग सुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरुबरोबर तृतीयातील बुध हा त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदपत्री व्यवहार डिसिजन जर तुम्हाला काही घ्यायचे असतील तर ते तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. येणार 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या सणाचंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करतात. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडून येऊ शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संबंधी काय चांगले लाभ मिळू शकतील किंवा करिअरच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्य सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर तुमच्याच राशीतील बुध हा त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. भाग्याच्या उत्तम प्रकारे लावेल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. अशा प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा मिळणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर व्ययातील बुध त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रलोभनाच्या मागे लागू नका. काही अनपेक्षित लाभ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित मिळू शकते. मात्र कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी समस्या स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर लाभातला बुध हा त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर त्या बाहेर पडल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर तिथे असणाऱ्या गुरुबरोबर दशमातील बुध हा त्रिकोणयोग करणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी की शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर भाग्यातील बुध हा त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर येणार 2 ते 3 दिवस अत्यंत उपयुक्त राहतील. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये काही महत्त्वपूर्ण लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. भाग्याची संपूर्ण साथ लाभेल. दिवस सुद्धा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरुबरोबर म्हणजे अष्टमातील जो बुध आहे हा त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरत जाण्याचा संबंध होतो. वास्तव्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवस हाती येऊ शकतात. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 डिसेंबर 2025 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.